सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाड येवला महामार्गावरील मुखेडा फाटा येथे आज दुपारी एसटी बस आणि हिरकणी बस यांच्यात भीषण धडक होऊन अपघात घडलाय। या भीषण अपघातात 12 प्रवासी जखमी झाले असून परिसरात खळबळ माजली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लाल परी आणि हिरकणी या दोन्ही बस वेगात असताना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने हा अपघात झालाय। धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागांचे मोठे नुकसान झाले। अपघाताच्या जखमींमध्ये जीवन बाबूराव माळी वय 50, संतोष शिवाजी गायकवाड वय 46, आकांक्षा राजेश भालेराव वय 24, अनिता संतोष गायकवाड वय 34, बाबूराव शंकर धुमाळ वय 65, लीलाबाई बाबूराव धुमाळ वय 50 आणि राहुल बापू जाणे वय 36 अशी जखमींची नावे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला। नमस्कार पालकांनो, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्याची आता वेळ आली आहे। पीएम श्री केंद्रीय विद्यालय सीआर मनमाड घेऊन येत आहे बालवाटिका 3 मध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी। खेळा, शिका आणि प्रगती करा या ब्रीद वाक्याच्या अनुषंगाने बालवाटिका 3 घेऊन येत आहे दर्जेदार शिक्षण, अनुभवी व समर्पित शिक्षक वर्ग, सर्वांगीण शिक्षण, सुरक्षित व आनंदी शिक्षण वातावरण, आधुनिक शैक्षणिक सुविधा या एकच छताखाली मिळणार आहे। प्रवेशासाठी वयोमर्यादा असणार आहे 31 मार्च 2024 पर्यंत 5 ते 6 वर्षे। प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक असणार असून अंतिम तारीख 2 एप्रिल 2024 या रोजी आहे। अर्ज करण्यासाठी भेट द्या admission.kvs.government.in या संकेतस्थळाला। लक्षात ठेवा, दर्जेदार शिक्षण आणि मुलांच्या सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच योग्य पाऊल उचला आणि पीएम श्री केंद्रीय विद्यालय सीआर मनमाड बालवाटिका 3 मध्ये पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा। पीएम श्री केंद्रीय विद्यालय सीआर मनमाड, शिक्षणातून समृद्धीकडे।